इथे सकाळी जे काही मेनू असतात ते संध्याकाळी रिपीट होत नाहीत. 60 वर्षाहून अधिक झालेले आहेत. तर तुम्हाला 10-15 मिनिटं वेटिंग राहावंच लागणार आहे, कारण खूप रश असते. या थाळीमध्ये तुम्हाला 5 गोष्टी अनलिमिटेड मिळणार आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे आपण टेस्ट करणार आहोत ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड, तेही केळीच्या पानावर आणि फक्त 100 रुपयामध्ये. बिली होत आहे नाही ना? आणि त्यामध्ये असणार आहे 10 पेक्षा जास्त पदार्थ, आणि त्यामध्ये काही पदार्थ अनलिमिटेड सुद्धा आहेत. त्याचं नाव आहे जीवन बोर्डिंग हाऊस. आणि मंडळी, या जीवन बोर्डिंगची लेगसी 60 वर्षाहून अधिकची आहे. तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. त्याचं टायमिंग, याचं लोकेशन आणि कोणते पदार्थ अनलिमिटेड आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाणार आहोत जीवन बोर्डिंग हाऊस मध्ये. या बघू शकता, माझ्यासमोर आहे जीवन बोर्डिंग हाऊसची ऑथेंटिक साऊथ इंडियन थाली ऑन बनाना लीफ. आणि इथे बघा केवढे पदार्थ आहेत, आणि याची कॉस्ट आहे फक्त 100 रुपीज. बिलीव होत आहे तुम्हाला? अशा मुंबईच्या महागाईच्या जमान्यामध्ये 100 रुपयामध्ये एवढे सारे पदार्थ तुम्हाला खायला मिळणार आहेत. आणि बघा किती म्हणजे टेम्पटिंग वाटतंय आणि एकदम प्लेझंट वाटतंय, दोन्ही गोष्ट एकाच वेळेला. तर इकडे या, तुम्हाला मी दाखवतो काय काय आहे ते त्या थाळीमध्ये. हे बघा, हे आहे सांबर आहे, डाळ आहे, आज त्यांच्याकडे भाजी आहे, फरसबीची भाजी आहे, ही आहे मूग आणि कांदा, आणि ही पण एक मिक्स व्हेज आहे. त्याच्यामध्ये मला तेंडलीची भाजी मिळते, तेंडली, आणि अजून भरपूर सारे मिक्स व्हेज आहेत त्याच्यामध्ये. हे एक स्वीट आहे, दही आहे, हे बघा हे रस्सम वाटी आहे, 2 चपाती आहेत त्याच्याबरोबर, राईस आहे, आणि त्याच्यावर तूप सुद्धा टाकलेलं होतं, आणि दादानी आता डाळ पण टाकलेली आहे. आणि एवढं सगळं तुम्हाला अवघ्या 100 रुपयामध्ये मिळणार आहे. इमॅजिन करताय नाही ना? हे खरोखरची गोष्ट आहे. आणि जीवन बोर्डिंग हाऊसला 60 वर्षाहून अधिक झालेले आहेत. आणि जर तुम्ही इथे येत असाल तर नक्की तुम्हाला 10 ते 15 मिनिटं वेटिंग करावीच लागणार आहे. थोडे लवकर आलात तर लगेच मिळेल, पण जर 12-1च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 8-9च्या दरम्यान आलात तर तुम्हाला 10-15 मिनिटं वेटिंग राहावंच लागणार आहे, कारण खूप रश असते. आम्ही शूट करायचे म्हणून सुद्धा लवकर आलेलो आहे. तर आता मी स्टार्ट करतो एक एक गोष्ट. चपात्या पण बघू शकता, एकदम मस्त, जास्त त्याच्यामध्ये ऑइलीपणा नाही आहे, एकदम सुटसुटीत, एकदम ऑइल फ्री चपाती. हा हा. आणि केळीच्या पानावर खाण्याचं हे वैशिष्ट्य असंच असतं की प्रॉपर म्हणजे एक ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या जेवणामध्ये आहेत त्या पूर्णपणे तुमच्या गट हेल्थ, जी म्हणजे पोटाला कुठलाही त्रास होणार नाही, हे जे काय साऊथ इंडियन डिश आहेत. आणि बनाना लीफवर खाल्ल्यावर एक बेनिफिट सुद्धा आहे की ते डायजेस्ट व्हायला मदत होते. तर बनाना लीफचे फायदे आहेत असे की ते हेल्दी आहे, इको फ्रेंडली आहे, आणि मेन म्हणजे एकदम बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जेव्हा आपण बनाना लीफवर काही खातो तर तो एक वेगळाच आरोमा सुद्धा येतो आणि बेनिफिट सुद्धा असतं आपल्या शरीरासाठी. तर आपण आता थाळीला टेस्ट करूया. आणि ही बघा, ही आज बीन्सची भाजी आहे, तुम्हाला दाखवतो मी, खूप छान. आणि या हे बघा, एकदम छानपैकी त्याच्यामध्ये वेगवेगळे स्पायसेस टाकून, जास्त स्पायसी नसतं इथलं जेवण. तुमच्या म्हणजे पोटाला कुठलाही असं त्रास होणार नाही या ज्या काही गोष्टी डायजेस्ट करण्यासाठी. एकदम सिम्पल. हां हां, खूप छान. मी जसं सांगितल्याप्रमाणे साऊथ इंडियन डिशेसमध्ये जास्त स्पायसेस वापरत नाही, त्यामुळे आपल्याला पचनासाठी जराही त्रास होत नाही. दुसरी जी भाजी आहे ती बघूया. ही आहे कांदा आणि मसूर, असं एक ग्रेव्ही बनवलेली आहे, आणि खूप छान, मस्त. आणि तिसरी एक भाजी आहे, आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं
हे बघू शकता पूर्ण घट्ट घट्ट हे पूर्ण खोबरंच आहे. आणि मी मगाशी बघितल्याप्रमाणे याच्यामध्ये तेंडली आहे, ही मिक्स व्हेज आहे, हे बघू शकता. आणि पूर्णपणे खोबऱ्याचा मारा आहे. म्हणजे यांच्या जेवणामध्ये जसं साऊथ इंडियन लोक भरपूर खोबरं वापरतात जेवणात, आणि तसंच आहे पूर्णपणे एकदम. हो, खोबरंच खोबरं लागतं त्यांच्या मसाल्यामध्ये, पूर्णपणे खोबरंच वापरलेलं आहे या भाजीमध्ये, मिक्स व्हेज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, या थाळीमध्ये तुम्हाला 5 गोष्टी अनलिमिटेड मिळणार आहेत. 5 गोष्टी लक्षात ठेवा कोणकोणत्या आहेत त्या. हे जे आहे, हे रस्सम आहे, हे तुम्हाला मिळणार आहे अनलिमिटेड. त्याच्यानंतर ही डाळ मिळणार आहे अनलिमिटेड. हे आहे सांबर, ते तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. आणि एक चटणी आहे त्यांची खोबऱ्याची, आणि त्याच्यामध्ये कुळीत असतं, आणि लोणचं. या 5 गोष्टी तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहेत. आणि बाकीचे ज्या काही वस्तू आहेत, जे काही पदार्थ आहेत, ते तुम्हाला जर घ्यायचे असतील, रिपीट करायचे असतील, तर तुम्हाला एक नॉमिनल चार्ज आहे, जास्त चार्ज नाही आहे, 10 ते 15 रुपये मध्येच असणार आहेत. आणि पण वर्थ इट आहे, एकदम टेस्टी आहे. आता मी राईसकडे येतो. दादानी राईस देताना त्याच्यावर तूप टाकलेलं आहे, म्हणजे किती प्युअरनेस आहे बघा इथे. आणि एवढा छान सुगंध सुटला आहे गरमागरम. त्याच्यावर त्यांनी डाळ टाकून दिली आहे मला, आणि एक्स्ट्रा वाटी सुद्धा आहे त्याच्यावर. हा हा, एक नंबर. आणि अशा प्रकारे, हो, मस्त, खूप छान, अप्रतिम. नावच ठेवू शकत नाही कुठल्या गोष्टीला. ह्याचा सुगंध येतोय तुपाचा, गरमागरम राईस, डाळ घट्ट घट्ट. आणि यांच्याकडे कोल्ड प्रेस ऑइल वापरतात, त्यामुळे रिफाइंड ऑइल वगैरे वापरत नाहीत जेवणामध्ये, त्यामुळे ते सुद्धा आपल्या हेल्थसाठी बेनिफिट आहे. आता मी रस्सम बघतो. हा हा, रस्सम पण बघा. हा, जसं आपलं टोमॅटो सूप असतं तसंच गरमागरम. हा हा, जास्त तिखट नाही, आंबट गोड अशी रस्सम, खूप छान. हे बघा, हे आहे सांबर. त्याच्यामध्ये पण बघा भरपूर सारे असे व्हेजिटेबल्स आहेत. हा, एक नंबर. तुम्हाला जीवन बोर्डिंग हाऊसचं तुम्हाला टायमिंग सांगतो. सकाळी 11 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत चालू असतं, आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजल्यापासून 11:30पर्यंत हे जीवन बोर्डिंग हाऊस चालू असणार आहे. आणि जर तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला कम्फर्टेबल जेवायला मिळेल. जर थोडंसं लेट झालं तर तुम्हाला एक 5 ते 10 मिनटं काय न होणार वेटिंग राहावंच लागणार आहे. खूप रश असते आणि खूप क्रेज आहे या जीवन बोर्डिंग हाऊस. 100 रुपयामध्ये एवढं बजेट फ्रेंडली, आणि मेन म्हणजे हेल्थला चांगलं असणारं जेवण तुम्हाला इथे मुंबईमध्ये कुठेच मिळणार नाहीये. इथे खूप रश असते. आता मी अजून एक ही जी काही चटणी आहे ती ट्राय करतो, कारण त्याच्यामध्ये त्यांनी खोबरं आणि कुळीत टाकलेलं असं म्हणतात. ती चपाती बरोबरच ट्राय करतो. येस, वेगळी आहे थोडीशी, खूप छान, मस्त. आणि हे बघा, इथे तुम्हाला दही सुद्धा देणार आहेत 1 वाटी, घट्ट घट्ट दही. आणि एक स्वीट आहे आज. हे बघा, आज त्यांनी स्वीट एक मुगाचा खीर आहे, ती मुगाची खीर केलेली आहे. हा, खूप छान, एकदम जास्त स्वीट नाही आहे, एक नंबर. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इथे सकाळी जे काही मेनू असतात ते संध्याकाळी रिपीट होत नाहीत, पूर्णपणे फ्रेश मेनू असतात. भात, डाळ, चपाती सोडले तर बाकी जे काही भाज्या वगैरे असतील ते पूर्णपणे चेंज होत असतात दर दिवशी. म्हणजे किती छान व्यवस्था आहे बघा इथे. आणि मेन म्हणजे एवढं क्लीन आहे ना हॉटेल, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत कुठलाही मनात संकोच न करता एकदम चांगल्या पद्धतीचं जेवण इथे एन्जॉय करू शकता, एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये. अरे, छास पण आहे या थाळीमध्ये. म्हणजे मी मगाचपासून 12 पदार्थ सांगितलेले, आणि 13वा पण पदार्थ आहे बघा, छास आहे. जेवण संपल्यावर तुम्ही थंडगार छास सुद्धा पिऊ शकता. 100 रुपयामध्ये अजून काय हवंय तुम्हाला. मित्रांनो, या हॉटेलचा ॲम्बियन्स मी तुम्हाला सांगतो, एवढं सिम्पल आणि सोबर आहे ना, एकदम प्लेझंट वाटतं हे जेवण आपण जेवताना इथे येऊन.
मस्त एकदम एक चांगला एक्सपिरियन्स आपण घेऊन जाऊ इथून. आणि सर्व्हिस सुद्धा खूप फास्ट आहेत, पटापट जे तुम्हाला हवं आहे ते आणून देतात इथे. त्या थाळीमध्ये 5 आयटम तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहेत. सांबर, रस्सम, डाळ, ही जी काही खोबऱ्याची चटणी आहे आणि लोणचं, बाकीचे जे काही पदार्थ आहेत ते तुम्ही रिपीट करू शकता. एक नॉमिनल फीज आहे त्याच्यावर. आणि मित्रांनो, तुम्हाला मी जीवन बोर्डिंग हाऊसचं लोकेशन सांगतो. चेंबूर स्टेशनला उतरायचं आहे तुम्हाला. चेंबूर हार्बर लाईनचं स्टेशन आहे. चेंबूर ईस्टला आल्या आल्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर जीवन बोर्डिंग हाऊस आहे. तुम्हाला तिथे यायचं आहे आणि तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन डिश ऑन बनाना लीफ 100 रुपयामध्ये येऊन एन्जॉय करायचं आहे. एकदम म्हणजे ग्रेट फिलिंग आहे आणि पैसा वसूल ही डील असणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि जर तुमच्या आजूबाजूला कुठे अनलिमिटेडची ऑफर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तिकडे जाऊ आणि ते पण एक्सप्लोअर करू. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.